कर्जतला इरसालवाडीचा इशारा. टाटा प्रकल्पाच्या मातीच्या डोंगरांनी तापकीरवाडीवर मृत्यूची सावली. उपशीर्षक 1000 मेगावॅट प्रकल्पासाठी खोदकामातून उभे राहिलेले धोकादायक ढिगारे. 22 घरांचा धनगरवाडा संकटात, प्रशासन निष्क्रिय. खालापूर तालुक्यातील इरसालवाडी दुर्घटनेची वेदना अजून ताजी असताना कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाड्यावर अशाच प्रकारचे भीषण संकटाचे सावट निर्माण झाले आहे. टाटा कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या प्रचंड उत्खननामुळे येथे मातीचे प्रचंड डोंगर तयार झाले असून हे ढिगारे कोसळल्यास संपूर्ण वस्ती जमिनीत गाडली जाऊ शकते अशी भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत टाटा पॉवरकडून 1000 मेगावॅट क्षमतेचा विद्युत स्टोरेज प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 65 एकर क्षेत्रात तब्बल 100 मीटर खोल उत्खनन करण्यात येत असून पाणी साठवण तलावाची निर्मिती सुरू आहे. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या या कामासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर होत असून अनेक वेळा सुरुंग स्फोट घडवून आणले जात आहेत. या प्रक्रियेतून निघणारी माती व दगड एका ठिकाणी साठवून ठेवण्यात येत आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड उंचीचे मातीचे ढिगारे उभे राहिले आहेत. हे मातीचे ढिगारे आता स्थानिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. विशेषतः पावसाळा जवळ आल्याने या ढिगाऱ्यांच्या स्थिरता धोक्यात आली आहे. मुसळधार पावसात हे ढिगारे कोसळल्यास तापकीरवाडीतील 22 घरांचा धनगरवाडा पूर्णपणे गाडला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक आदिवासी ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेत दिवस काढत असून कोणत्याही क्षणी आपत्ती ओढवू शकते अशी परिस्थिती आहे. इरसालवाडीतील दुर्घटनेप्रमाणेच निष्काळजीपणा आणि दुर्लक्षणामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नकारता येत नाही. मात्र इतक्या गंभीर परिस्थितीतही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. टाटा कंपनीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यावरण आणि मानवी जीवनावरच घाला घालणार ठरतोय का, असा सवाल उपस्थित होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास तापकीरवाडी धनगरवाडा नकाशावरून नाहीसा होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन जागे होणार की आणखी एका दुर्घटनेची वाट पाहणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढा उंच आहे आता नाही, पावसाळ्याच्या खाली येणार ना ते पूर्ण. ते आता हे बघा फार घर ते मेरलं आहे, ही नाही जाणार पावसाळ्याच्या पूर्ण. आता असं मातीचा ढिगारा आला ना ते घर पार आमचे इथपर्यंत जातीलच. या ढिगाऱ्यामुळे म्हणजे पूर्ण आमची आखी वाडी जाणारच आहे. असं म्हणजे आम्हाला असं कंपनीने घर द्यायलाच पाहिजे ना, जागा घेऊन, असा आमचा विचार आहे. त्या मातीच्यामुळे मुलं आम्हाला असा जीवाला धोका आहे. म्हणजे असं का सरकारने आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. असं की साहेब लोक येतात इथे येतात ते असेच बोलतात का थांबा 2 दिवस, थांबा 4 दिवस असं सांगतात ना. मग 15 दिवस जरी होतात परत यायला त्यांना, मग ते परत येऊन सांगतात म्हणजे प्लास्टिकच्यामुळे त्रास होतो ना. ते रात दिवस चालू असतं ना, ते काम चालू असतं. रात्रीच्या झोप नाही लागत अजिबात रात्रीच्या. आता मोठी माणसं ते कसे तरी झोपतात, बारीक पोरं कसे काय झोप, अजिबात नाही झोप लागत रात दिवस. आता आम्ही जातो असं 10 दिवसाने 15 दिवसाने असं ते काम बंद करायला जातो. काम बंद करू 1 दिवस पण नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच काम चालू होते. 2-3 विषय काय घरांच्या हे बघा असं दरवाजा उचकायला गेलो ना, असं पूर्ण असे आहे चौकट. हे बघा तारा बांधून ठेवला त्या चौकटीला. ही पूर्ण हा चौकट हालते. बघा इथले वीट पण निघून पडले. बघा आतमध्ये पण येतं का घरात इथं लास्टिंगच्या टायमावर असा आतडा भेटतो ना. हे बघा इकडं आतमध्ये इथं तडा गेले. हे बघा इथं, हे बघा तुम्ही, हे बघा प्लास्टिकच्या आतड्याच्या याच्या पूर्ण तड गेलं घराला. घर
घरकुला पण येत्या घरकुला पण नाही देऊ. आणि कंपनी तुम्हाला घरे बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते काय झालं? ते दिवाळीपासून सांगत होते, तर आता वर्ष होईल सांगतात काय जागा घेऊन आम्ही तुम्हाला घरं बांधून देऊ, रस्ता पाणी लाईट. मग अद्याप तुम्हाला काहीच केलं नाही, घरे वगैरे मध्ये आम्ही इथं टाटा पॉवरच्या शेजारी राहतो. टाटा पॉवरने बरेचसे आम्हाला आश्वासनं दिली, पण त्यांनी काय ती अजून पूर्ण केलेली नाही. आम्ही उपोषण केलं, परत काम पण त्यांचं थांबवलं होतं, पण त्यांनी त्याची काही पूर्तता केली नाही. आणि त्यांनी फक्त आम्हाला कागदोपत्रे आश्वासनं देतात किंवा येऊन सांगतात की आज करू उद्या करू, पण ते अजूनही करत नाही. आमच्या अंगण्यामध्ये दगडी आल्या, घराला एवढे तडे केले, फक्त ते येऊन बघून जातात, हा करू करू म्हणतात, पण ते काय अजून करत नाही. आणि असंच त्यांचं चाललंय की आता जवळजवळ वर्ष व्हायला आलं तरी त्यांचं तेच चालू आहे. एवढे मातीचे ढिगारे लावलेत, जर पाऊस पडला तर ते पूर्ण आमच्या घरावर येतील, आमची घरं जातील माती खाली, तरी त्यांना त्यांची किंमत राहिली नाही. आमच्या इथं मुलं आहेत, छोटी छोटी म्हातारी माणसं पण आहेत, ते आजारी पडतात. ते तर दवाखान्यात गेल्यावर ते डॉक्टर बोलतात धुळीमुळे होते. एवढे प्रदूषण चालू आहे हवेमुळे, हवा आली तर पूर्ण धूळ आमच्या घरी येते. लहान लहान मुलांना श्वसनाचा त्रास झालाय त्याच्यामुळं. आणि जेवणामध्ये पूर्ण धूळ जाते, पूर्ण घरामध्ये धूळ आहे. थोडी जरी हवा आली तरी ते परत त्यांनी ब्लास्टिंग पण थांबवली नाही, थोडे दिवस थांबवतात, परत चालू करतात, म्हणतात की हा करू करू, पण त्यांचं काहीच नाहीये, फक्त त्यांची आश्वासनं चालू आहेत. आतापर्यंत एकही काम त्यांनी केलेलं नाही. त्यावेळेस ब्लास्टिंग झालं तेव्हा इथं अंगणामध्ये पोरं खेळत होती आणि तिकडनं दगड आले, आम्ही उचललं म्हणून, नाही तर पोरांच्या लागला असं. जखम झाली होती, ती बघायला पण आले होते, पण तरी पण ते म्हटले की हा करू करू, पण त्यांनी परत 2 दिवस जाऊन दिले आणि परत ब्लास्टिंग चालू केलं. त्यांनी काही त्याच्यावरती काहीच रिॲक्शन नाही त्यांचं आलं. परत साहेब लोक येतात, मीटिंग घेतात आणि निघून जातात, म्हणतात की करू आज करू उद्या करू, पण त्यांचं असंच चालू आहे, फसवाफसवी नुसती, काहीच कंप्लीट करत नाही की हा करू. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.